खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळ संघटनेकडून आज किल्ले प्रतापगडावर गड संवर्धन मोहीम जी आहे ती राबवण्यात येते। आपण पाहतोय की शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी निलेश लंके यांच्यासोबत मावळे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचं काम तसंच स्वच्छतेचं काम जे आहे ते करण्यात येते। स्वतः निलेश लंके यांनी यात सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि जे गडांच्या दगडांवर साचलेलं जे शेवाळ आहे ते काढण्याचं काम आता स्वतः खासदार निलेश लंके आपल्याला करत असल्याचं पाहायला मिळतात। खरं तर फेब्रुवारीतल्या शिवजयंतीमध्ये या गड किल्ले मोहिमेला सुरुवात झाली होती। त्यानंतर 5 किल्ले महाराष्ट्रभरातले झालेले आहेत आणि आज 6व्या किल्ल्यावर म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतापगडावर निलेश लंके आपल्या मावळ संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत आलेले आहेत आणि या संपूर्ण गडावर आता स्वच्छता मोहीम जी आहे संवर्धन मोहीम जी आहे ती या आपल्या मावळ संघटनेकडून राबवण्यात येते। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः निलेश लंके आहेत। लंके साहेब, 5 गडांवर मोहीम झालेली आहे, आता 6वा गड आहे आणि तुम्ही यामध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतलाय। संवर्धनाचं काम तुम्ही स्वतः करताय, स्वच्छतेचं मोहीम करताय, काय सांगाल या मोहिमेबद्दल? छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण राजकारण असो, समाजकार्य असो किंवा कुठलं शुभकार्य असो आपण करत असतो आणि त्या छत्रपती शिवरायांकडे आपलं कुठंतरी दुर्लक्ष होतं, आपण हे पाहत आहोत। तर आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण एक ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे या भावनेतून आम्ही काम करतो आणि महिन्यातल्या प्रत्येक एका रविवारी छत्रपती शिवरायांसाठी त्या ठिकाणी गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी आणि काम करायचे हे आम्ही निर्धार केलेला आहे। त्याची आजची ही 6वी मोहीम आहे। कारण ही मोहीम करत असताना गड किल्ले स्वच्छता संवर्धन याचबरोबरीने छत्रपती शिवरायांच्या विचार घराघरापर्यंत गेला पाहिजे ही यामागे भावना आहे। 5 किल्ले झालेले आहेत, आज 6वा किल्ला आहे। अजून किती गड तुम्ही करणार, किती किल्ले? जेवढे छत्रपती शिवरायांनी ज्या ज्या गड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे ते सगळे गड किल्ले घेण्याचा आमचा निर्धार आहे। ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? तुम्ही फेब्रुवारी शिवजयंतीला ही सुरुवात केली, ही संकल्पना कशी तुमच्या डोक्यात आली? संकल्पना कशी डोक्यात आली यापेक्षा छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण राजकारण, समाजकार्य, शुभकार्य करत असतो। त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचा कुठंतरी आपल्याला विसर पडला ही भावना माझ्या मनात निर्माण झाली। त्यामुळे आपण काम केलं पाहिजे ह्या भावनेतून आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे। कारण आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे। छत्रपती शिवरायांचा विचार जर ज्वलंत ठेवायचा असेल तर छत्रपती शिवरायांनी अभेद्य किल्ले उभे केले, ते गड किल्ले त्या ठिकाणी सज्ज राहिले पाहिजे, सुसज्ज राहिले पाहिजे ही यामागे भावना आहे। राजकीय प्रश्न सर, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मतचोरीचा आरोप केला होता। त्यानंतर काल मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सुद्धा आता मतचोरी झाल्याचा आरोप जो आहे तो केलेला आहे। भाजप आणि निवडणूक आयोगावर त्यांनी निशाणा साधलेला आहे, कुठेतरी त्यांच्या सुद्धा मतांची चोरी झाली असं त्यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी निवडणुकीत महायुतीला साथ देणारे राज ठाकरे आता स्वतः मतचोरीचा आरोप करतात, मतचोरी झाली असं वाटतंय? कसं असतं, आज मी या ठिकाणी गड किल्ले स्वच्छता संवर्धनाच्या मोहिमेसाठी आलेलो आहे। त्यामुळे या ठिकाणी मी कुठलं राजकीय भाष्य करणार नाही आणि आजचा दिवस फक्त राजांसाठी, आजचा दिवस फक्त छत्रपती शिवरायांसाठी असतो। त्यामुळं गडावर गडाची पायरी चढल्यानंतर मी छत्रपती शिवरायांचा एक मावळा या भावनेतून काम करत असतो। त्यामुळं मला इथं राजकीय कुठलं भाष्य करायचं नाही। शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पुन्हा एकदा आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय झाले। अजून सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्यामुळे ते आता पुन्हा एकदा मुंबईत जात आहेत। आरक्षण मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला पाहिजे का? शेवटचा प्रश्न, बऱ्याच दिवसापासूनचा हा मुद्दा भिजत घोंगडं पडलेलं आहे, ते सुद्धा सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून त्यावर सुद्धा निर्णय घेतला पाहिजे ही मागे भावना आहे। कुठलाच मुद्दा इतके दिवस भिजत ठेवला नाही पाहिजे। गड संवर्धन मोहीम जी आहे ती आता निलेश लंके यांच्याकडून करण्यात येते, ते स्वच्छता करतात आणि या सर्व मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी आता आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते। कुठलंही राजकीय बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं, मी आता फक्त राजांच्या गडाकिल्ल्यांचं काम करण्यासाठी आलो, त्यामुळे आता कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हणलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.